ही म्हणजे आम्ही दोघं एकमेकाला नीट ओळखतोय का हे चांगले क्वेश्चन विचार जरा. काहीतरी आपलं गो टू काय दिलंय बिगॉन स्पेशल पिंपरी निलक. आता जर तुला गॉसिप करायचंय किंवा कुणाला तरी काहीतरी सांगायचंय तर तुझा गो टू पर्सन कुठला आहे की तू ह्याच्याशी तू बघितलं ना? नाही बघत तर 7 पुमाचा 8 6 नंबर किंवा लागतो. नाही. चपाती आवडत नाही, गरम चपाती त्याच्यासोबत चहा त्याच्यावर तूप टाकायचं किती छान लागते, किती छान. शर्मा मला डायहर्ट, अक्षर पण पटेल विराट आवडतो. कोहलीचा डायहर्ट फॅन आहे. रोहित शर्मा परफेक्ट भाई, जे दोघं मला एवढे मला अक्षर आवडतात. पटेल आवडतो. बघू दे. विराट आशिष हर्ट मध्ये. चल मी त्याला मी गो तुझं टू म्हणजे international- इंटरनॅशनल गो टू म्हणजे आता ठीक आहे 2 महिन्याला जायचंय मला. मी एक मिनिट मी सांगते ना, मी खाते ते मी सांगते, मी एखादी सांगते. चटणी मी सांगते ना, एखादी मी एखादी खाते. चटणी. नमस्कार नमस्कार मंडळी, मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये, म्हणजे नवीन चॅलेंज मध्ये. आता सांग. तर आम्ही एक चॅलेंज करतोय ज्याचं नाव आहे हु नोज मी बेटर. त्यात आम्ही एकमेकांना क्वेश्चन विचारणार आहे, कॉमन क्वेश्चन. तो त्याचा आन्सर सांगणार, मी माझा आन्सर नाही, नाही नाही. सॉरी हा. मी त्याचा आन्सर सांगणार आणि तो माझा आन्सर सांगणार. मग आणि आम्ही ते सांगणार त्याच्यामध्ये म्हणजे लिहिणार ह्या पेज वरती. आता हिने जो पण क्वेश्चन मला विचारेल हम्म. तर त्याचं उत्तर जे निकिताला आवडतं ते मी इथे लिहिणार, हा. आणि जे आणि मला त्याला- आवडते ते इथे ते लिहिणार. मी लिहिलं. आणि ही म्हणजे आम्ही दोघं एकमेकाला नीट ओळखतोय का हे ह्या चॅलेंज मधून समोर येईल किंवा असं नाही समजेल. काय ओळखतो का असं नाही, हे फक्त चॅलेंज आहे असंच टाइमपास साठी. ठीक आहे. टाइमपास. आणि चल. खरं सांगायची गोष्ट सांगू तुम्हाला, एकदम खरं मनापासून हे चॅलेंज चालू व्हायच्या अगोदर निकिताची आवड निवड मला खरंच माहिती नाहीये. एकच मी तरी जरा डिमांडिंग आहे किंवा खाण्याच्या बाबतीत डिमांडिंग झालं किंवा ही बिलकुल डिमांडिंग नाहीये. त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे ना, मी demanding मला हिचं नाहीये. काहीच माहिती नाही. ही काही पण दिले तरी सुद्धा काही मी खूप खाते. म्हणजे ह्याच्यावर- तिला कुठल्याही ह्याचे कपडे दिले ती घालते. ह्याच्यावरून कळते का मी किती समजूतदार आहे. हा, मी आहे डिमांडिंग. मला आवडतं डिमांडिंग राहायला. आय लव्ह. ऍक्च्युली मी डिमांडिंग हवी होते. मग काय झालं त्यामध्ये? मग तू नाही तर मी आहे, संपला विषय. हा, चालतं. चलो पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघू दे मला मी. आणि हा परत का सांगतो, क्वेश्चन विचारल्यानंतर जे मला आवडतं ते निकिता लिहिणार आणि जे निकिताला आवडतं ते मी लिहिणार. ओके, असं आहे. पेज आणले तर मागितले एवढे. आता आम्ही पेज आणि मार्कर घेऊन आलो त्यासाठी. मी नाही हा घेऊन आलाय. चला पहिला प्रश्न. इथे ठेव, खाली ठेव, पकड. काय खालू ठेवू? आता ठेवलं. हा, बोल. पहिला क्वेश्चन आहे, वेअर डू आय स्पेंड मोस्ट ऑन? म्हणजे सगळ्यात जास्त खर्च कशावर करतो? मी तुझं लिहिणार. हा, चालतंय. मी तुझं तू बघू, तू माझ्याकडे नाही, बघायचं ना. नाही. तू चिडकी आहे, तुला माहिती नाही, आहे मी नाही चिडणार. एवढी चिडकी ना माझ्या आयुष्यात. माझ्या खानदानात एवढं कोण चिडका नाही. टाइम स्टार्ट्स नाउ. हे निकिताच आहे. हे सर, निकिताच हा, आहे. घे. हे निकिताच. अरे थांबे. हा, हे निकिताच आहे. हे ह्याच आहे. तू सांग कशावर स्पेंड करतोस आधी. मी हा. माझं सगळ्यात जास्त जर आता स्पेंडिंग जर असेल हा. तर ते जेवणच. आपल्याला खायला आवडतं, म्हणजे असं म्हणजे आपल्याला नाही, म्हणजे मला खायला मी आवडतं. सांगते माझं फूड. मला फूड. कपडे. मी कपड्यांवर जास्त खर्च करते. हा, बरोबर. शॉपिंग. शॉपिंग काय पण पर्टिक्युलर पाहिजे ना, कसली शॉपिंग? मग ठीक आहे, शॉपिंग वरच करते. ते सगळ्यांना माहिती आहे. मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर पहा. हा, ठीक निकिता आहे. किती खर्च करते. आता पॉइंट झालाय 1 on 1. हा, निकिता शॉपिंग वर करते, मी फूड वरती. हो, मला खायला ठीक आहे, लागतं done. भाऊ. आता नेक्स्ट. आपण आता पहिलं काय करायचं, दाखवायचं नाही. तू तुझं सांगायचं, मी माझं सांगणार, मग दाखवू. ओके, मग तसंच केलं की आता काय वेगळं पहिलं आधी केलं आपण दाखवलंय त्यांना ना. हा. ठीक आहे, नेक्स्ट. चालतंय. डन 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 डन. हे माझा दुपट्टा. फेवरेट सीझन. फेवरेट सीझन. हा, सीझन म्हणजे ऋतू. हायच्या गावात मला माहितीच नव्हतं रे. खूपच ग्रॅज्युएशन झालं, सॉरी. तुला काय आवडतं? तू बघू नको माझं. नाही बघणार. नाही, माझं झालंय तुझं लिहून. तू बघतीयस बरं आता का? सांग तुझं. नाही, चिडकी. तुला चिडकी आहे बरं का? तू तुझं सांग. मला आवडतं म्हणजे माझा आवडणारा ऋतू आता चालू होणार आहे, म्हणजे आता विंटर. मला हिवाळा खूप आवडतो. मला लय आवडतं हिवाळा. असा मस्त थंडी थंडी, त्यावरती एसी लावायचा. मग म्हणजे मला एसी असल्यावर पण फॅन लागतो. आपलं टॅलेंट आहे आपल्यात तेवढं ते. आणि हिला जर एसी फॅन लावला तर मॅडम रात्रीचे सर्दी होती मला. असे वाकडे तिकडे करून उठते. हो. आणि एसी लावले की लगेच खोकला चालू होतो हिला. हा. असतं मला काय ते, हा. मला आवडतो हिवाळा. मला आवडतो पावसाळा. ओके. थोडा.
तसे मला कोणते सीझन आहे पण त्यातल्या त्यात पावसाळा आवडतो ना, बघ तू काय बरोबर. लिहिलंय. पावसाळा मराठीमध्ये लिहिले, मराठी मराठी अरे! मराठी. मला चुकूच शकत नाही, मला माहितीये तुला विंटर आवडतो. चला आता नेक्स्ट. हा, चांगले क्वेश्चन विचार जरा. हा, काहीतरी आपलं. गो टू हॉटेल और रेस्टॉरंट, असं लंच किंवा डिनर साठी जायचं, डिनरसाठी मोस्टली, तर गो टू असं चल काय जायचंय बाहेर जेवायला तर कुठे जायचंय असं. हा ना, मी तुझं सांगायचं ना, हे याला डोळे अरे झाकून. पण हा, मला पण माहितीये तुझं. तू माझं जेवणाचं कुणालाच नाही माहिती. माझं हँडरायटिंग जरा घाण येतं, इतकं घाण नाहीये माझं, चांगलं आहे माझं. चल बघू नको तू माझ्याकडे काय इथं. बघते, बघितलंस ना. मी चिडकी नाहीये इतकी. हो का, बघितलंय तुला खेळताना मी, तू नको टेन्शन. सांग ना आता, निकिताला सगळ्यात जास्त जे खायला आवडतं. तू तुझं स्वतःच सांग ना. माझं हा. गो टू प्लेस, हा. म्हणजे असं मला गो टू प्लेस जायचं असेल, जर माझा गो टू प्लेस आहे ना, म्हणजे असं मला खायला, तशी मला बिर्याणी खूप आवडते. बिर्याणीमध्ये पण चिकन बिर्याणी नाही, मटन बिर्याणी जास्त आवडते. पण मी तसं गो टू म्हणून जात नाही खायला तसं, म्हणजे मोस्टली जर गेलोच खायला तर जय मल्हारला जातो, मोरवाडीत. जय मल्हारला जाऊन मी खातो, तिकडची मला मटन थाळी खूप आवडते. गो टू प्लेस मध्ये तसं मला लय गोष्टी आवडतात खायला, पण मला जास्त जर असं कधी इच्छा झाली, चल आज भूक लागली, आज जायचं खायला. अरे चिकन मी मटन लिहिलंय खायचं. बरोबर. खायला. तू काय लिहिलंय, मग मी सांगायचं तर मला आमच्या इथे नाही का बिग वन असं फिश थाळी भेटती, ते मला इतकी आवडते, म्हणजे मी कुठलीच थाळी इतकी पूर्ण खात नाही, हा. म्हणजे तिकडची बिग वनची मच्छी थाळी मला खूप 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 जास्त आवडते. तू काय लिहिलंय? बिग वन स्पेशल पिंपळे निलक. पिंपळे निलक नाही म्हणजे पिंपळे निलक नाही, काय ते पिंपळे गुरव. पिंपळे गुरव लिहिलंय. आवडतं. खायला माहिती आहे आपल्याला बायको माझी. चल आता नेक्स्ट, आता तू विचार हवं तर, का मीच विचारू लिहिलेल्या पैकी? तूच विचार, नंतर मी करतो ना सुरुवात बाई, एकदा धमाका करतो मग. अरे मी आधीच आन्सर देते. आता जर तुला गॉसिप करायचंय किंवा कुणाला तरी काहीतरी सांगायचंय, तर तुझा गो टू पर्सन कुठला आहे की तू ह्याच्याशी बोलशीलच असं? मला तुझं माहितीये. तुझं नाही नाही, तू मला कशाला, मी तुझं लिहिणार ना. हा, पण तुझं एकच नाहीये, मी तुझे 2-3 लिहू शकतो ना. दोनच, दोन मॅक्स. 2 कशाला, असं 3 बरं, लिहू ठीक आहे, शकतो मी, ठीक आहे. 3 लिहितो. हा, मी तुझं लिहिते. बघू नको बाय, भाई बघायचं ना, भाई तू बघितलं ना. नाही बघत, नाही बघत. सांग आता तू तुझं स्वतःच काय, मी गॉसिप करायचं किंवा बोलायचं, नॉट गॉसिप पण असं बोलायचं, म्हणजे माझ्या मनात काय चाललंय वगैरे हा, असं हा, बोलायचं. हा. माझ्या मनात असं चाललंय, मग असं जर असलच, जर असं माझ्या मनात असं काय चालत नाही जास्त, मला फक्त खायला काय त्यावर टेन्शन असतं. पण जर पाहायला गेलं, जर मला असं बोलायचं झालं तर तुझ्यासोबत बोलतो, पण तुझ्यापेक्षा जास्त जर शेअर करायचं, म्हणजे असं आता मित्र म्हणलं मनीष आणि आदित्य सुद्धा जास्त, मनीष आय थिंक, हा मनीष आणि आदित्य दोघच, आणि तू सुद्धा, असं तीन जर 3 नावं घ्यायची झाली ना, निकिता, मनीष आणि मी एकच लिहिलंय आदित्य. हा चालते, कोई बात हा नाही. ठीक आहे. मला जर सांगायचं झालं तर आता घरचं काय गॉसिप करायचं असेल किंवा बोलायचं असेल तर स्वीटी, ऑफिसचं जर काय असेल तर दीक्षा, बस दोघच, आणि उरलेलं काय असेल तर हा, मग माझं एक नाव चुकलं, असं मी सांगतो. काय लिहिलंय? आशिष, मीच लिहिलंय बघ, मनीष ना? मनीष. आशिष म्हणजे मी पाहिला, त्यानंतर प्रीती वहिनी आणि दीक्षा. दीक्षा म्हणजे ऑफिस फ्रेंड, ऑफिस कलिग आहे ती. बरोबरच आहे ना, मग ऑलमोस्ट बरोबरच आहे. दाखवू ठीक आहे, त्यांना, त्यांना म्हणजे दाखवलं नाही तुम्हाला. हाफ पॉइंट ह्याला, पूर्ण नाही, हाफ. आशिष, प्रीती आणि दीक्षा. मी तुझं एक लिहिलं, तू पण माझं एक चुकवलंय, म्हणजे हाफ. तसं काय नसतंय, तू हारते म्हणून तू रडते का? नाही काय, आता चल तू विचारतोय का प्रश्न, आहे का तुझ्याकडे काय? नाही, तू परत तू म्हणतोस तू बोर प्रश्न विचारतोय. ते का ते नेहमीच आहे. ठीक आहे. मी कशाला बघते तुझे शू साईज काय? तुझी हा, म्हणजे पुरुषांचे का ह्याचे बुट? नाही, सपोज आपण तुम्हाला आता कधी घेतलं, पुमा मधून घेतला पण, तर ती स्टँडर्ड साईज. तुझी स्टँडर्ड साईज? मला माहितीये, कारण आपण बघायला गेलो होतो तेव्हा तुला भेटला नव्हता. माझी साईज आहे 6. कुठलं
शू 8 नंबरचा बूट घालती नाही म्हातारे, 8 नंबरचा बूट घालती. 8 नंबर तुला लागतो. पहिलवानाचा पाय तुझा. अरे, ग 8 बस. नंबर तुला लागतो. कोण म्हटलं 8 नंबर 8 मला? नंबर. हा 1 नंबर आहे. तू 8 नंबर लिहिला ना? हा. हा. मी 8 नंबर, मला 9 नंबर लागतं. आणि जर लोफर घ्यायचं म्हणलं तर मला 10 नंबरचा लोफर लागतो. जर मोची वगैरेचा घेतला तर 10 नंबरचा. आता पण मला 7 नंबर आत्ताच- लागत असेल, 6 नाही, मला आत्ताच- 7 नंबर लागतो. मला वाटतं 8 नंबर, कारण पहिलवान अगं, जर चिडली. जर लोकल असेल तर मला 10 नंबर लागतो. पण जर शू साईज असं जर ब्रँडवाला 8 घ्यायचं तर नंबर. मला 7 नंबर. पुमाचा 8 6 नंबर किंवा लागतो. लागतो, खोटं नाही बोलती. नाही नाही, मी तुम्हाला तुला- थोड्या वेळाने दाखवते. नको Wrong. दाखवू. हे तुझं पण रॉंग, माझं पण हा. पॉईंट नाही. मला वाटलं 8 नंबर लागतो म्हणून मी 8 नंबर लिहिला. नाही. चला आता मी नेक्स्ट. कपड्यांवरती नाही करू. सॉरी सॉरी, नवीन कपडे आहेत, नवीन कपडे. म्हणजे मी माझ्या अंगावर हे करेल. ह्याला मला चांगलं रेडी होतं नाही. भाई चला नेक्स्ट. RCB. किती किती प्रश्न झाले मोज? एक वियर्डेस्ट फूड कॉम्बो जो तुला आवडतो खायला आणि मला आवडतो असं. म्हणजे Weird तुझं- आहेस? हा. तू तर सगळंच वेळ खाते सकाळपासून रात्रीपर्यंत. नाही, मी आता रिसेंट मधलं सांगते, आता नाही, नाही. सीझन मधलं. सांगायचं कशा लिही ना. हा, तेच ते. तुझं वेळच काय? तू तर रोज वेळच फूड कॉम्बो खाते का? गप बस. वियर्डेस्ट फूड कॉम्बो तू खात जो असशील तुला ना? आवडतो असं. तू तू काय वियर्डेस्ट खाते काय? आता सकाळी मला खाऊ घातलं. बघू नको माझ्याकडे नाही इथं. बघत. लिही पटपट. लिहिलं. मी सांगू का आता? हा. आता मी सकाळीच नाश्ता केला. मला नाश्ता काय भेटला असला अंदाज देता का तुम्ही जरा थोडा? चहा शंकरपाळी. तर ही चहा चकली आणि चहा शंकरपाळी खाते, जे मला बघूनच मला लय वेड वाटतं. म्हणजे मी खाऊ शकत नाही कधी अशा गोष्टी. तर चहा शंकरपाळी आणि चकली ही खाते मी. तुझं लिहिलेलं सांगू का? तुझं पाव आणि गुलाबजाम. आहे. चपाती आणि गुलाबजाम बी खातो. हा तेच ते. हा, मी एकदा शिमल्याला गेलतो ना, तेव्हा मी ते फूड खाल्लं होतं. चहा चकली आवडते मला. चहा चकली, चहा शंकरपाळी थांब थांब. ही खाते. चहा शंकरपाळी सगळेच खातात, पण चहा चकली मला असं वाटतं कोण खात नाही. मला ते आवडतं, चांगलं लागतं. तू पण टेस्ट कर एकदा. नाही, मी नाही खाऊ शकत असं. अरे पण- एवढे वाईट नाही आपण, अरे एवढं वाईट नाही पण खाऊ शकत. ह्याच्या आधी आपण असं स्वतःच सांगितलंच नव्हतं, डायरेक्ट दाखवलं. चहा चकली चहा शंकरपाळी बरोबर आहे. करेक्ट. आणि पाव गुलाबजाम एकदा खरं ट्राय करा भाई, लय भारी होतं. मी कसोलला गेलतो ना, किती झाले बघ ना? कसोलला खाल्लं होतं. 1 2 3 4 5 6. आणि कधी अजून चहा 4. चपाती पण ट्राय करा बरं का. चहा एक चपाती, चहा चपाती कॉमन आहे. सॉरी चहा- चहा चपाती नाही, सॉरी हे चहा चपाती, गुलाबजाम आणि चपाती ट्राय करा. खाऊन बघा फक्त, खाऊन एकदा. म्हणजे मी तुम्हाला सांगते, ह्याला चहा चपाती आवडत नाही. गरम चपाती, त्याच्यासोबत चहा, त्याच्यावर तूप टाकायचं, किती छान लागते, किती छान. हा. नेक्स्ट क्वेश्चन. हा, एक काय बोलत होते मी? एक सोशल मीडिया ऍप जे तू सगळ्यात जास्त युज करतो आणि मी सगळ्यात जास्त युज करतो. हा, तुझे 2 आहेत. हा ठीक आहे. सांगू का मी? माझं बघू नको. हा, तुझं स्वतःच सांग. थोडं थोडं बघतोय मी. हा, माझं स्वतःच. हा. माझं जास्त यूज करायचे जे आहेत, इंस्टाग्राम पहिलं तर मी यूज करतो खूप. इंस्टाग्राम आणि झोमॅटो आणि स्विगी, ह्या 3 ऍप माझे यूज होतात, म्हणजे होतातच. सगळ्यात जास्त जो माझा डेटा घेतलेला आहे तो इंस्टाग्रामनी आणि स्विगी झोमॅटोनी. झोमॅटो जास्त, स्विगी पण कमी. बघ मी झोमॅटो करेक्ट लिहिलंय. काय लिहिलंय? फक्त आणि फक्त इंस्टाग्राम. ओके. आता मी नाही नाही नाही, माझं- अर्धवट. मी माझं सांगते, माझं बोल ना. सांगते. मी तसं तर मी 3 गोष्टी युज करते. एक इन्स्टा, दुसरं पिंटरेस्ट आणि VN. काय? काय नाही, बरोबर आहे. आणि VN आहे. तू काय लिहिलंय? इंस्टाग्राम VN, ओ नाईस. इन्स्टा आणि VN ही यूज नाईस जास्त यूज करते. नाईस. आणि मी इंस्टाग्राम, झोमॅटो, स्विगी. नाही थोडं मरू दे, त्याच्यापेक्षा रडण्यापेक्षा कुठे नाही, रड रडत गाणं ऐकत नाही यार, मी बसायचं. गप्प बस. राहू दे, रडू नको. चल आता 2 क्वेश्चन तू विचारतोस का? आहे का तुझ्याकडं? माझा आवडता क्रिकेट प्लेअर, म्हणजे क्रिकेट प्लेअर. तुझे 2 आहेत, ते तुझे 2 मी लिहिणार इथं. मला तर ह्या बाबतीत विचार करायची पण गरज नाही. ते कुणाला विचार करायची गरज नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे माझा फेवरेट. तसे माझे 2 प्लेअर फेवरेट आहे, पण एक सगळ्यात जास्त. मग मी एक लिहू का 2 लिहू? 2 लिहायचे. नको, आता एकच लिहिते. नाही, 2 लिहायचे. एकच लिहिते. आता ही पण आधी क्रिकेट वगैरे बघत नव्हती. हिच्या माहेरी कोण क्रिकेट वगैरे एवढं फॅन नाहीये. हा. पण जेव्हापासून माझ्याकडे म्हणजे Optionच नाही झाल्यापासून- दुसरा. लग्न दुसरा झाल्यापासून- लावतच नाही. आता बघा, उद्या परवा मॅच आहे ना संडेला, दिवसभर तेच तेच तेच. हा चल, मी तुझं नाही, तू तुझं स्वतःच सांग. विराट आणि रोहित शर्मा खेळणार आहेत.
तुम्हाला माहितीये ही असं किती एका क्रिकेट प्रेमीसाठी किती खुश असं काय खुश काय म्हणतात त्याच्या आईचं. आनंदाची किती गोष्ट. आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला माहितीये. चल तुझं आन्सर सांग तुझं. विराट कोहली आणि रोहित शर्मा मला डाय हर्ट, अक्षर पण पटेल विराट आवडतो. कोहलीचा डायट फॅन आहे. रोहित शर्मा परफेक्ट भाई, जे दोघं मला एवढे मला अक्षर आवडतात. पटेल आवडतो. तू काय लिहिलंय? अक्षर पटेल आणि के एल राहुल. हा, के एल KL राहुलची राहुल बॅटिंग पण आवडतो, आवडते. KL राहुल निकिताला पण आवडतो. अक्षर पटेल आणि के एल हा. राहुल आवडतात. आणि मला विराट कोहली. ए माय बॉय, Obviously. माय बॉय. तू यासाठी हर्ट पण काढलाय बघ मी इथं. असं सांग असं त्याच्यामध्ये लिही व्ही आणि ए. यार काय पण ते मी करते. थांब. विराट कोहली, बघू दे. विराट आशिष हर्ट मध्ये. चल मी त्याला एन करते. निकिताला अक्षर पटेल आणि के एल राहुल KL आवडतो. राहुल आवडतं. खूप हा, आवडतात. yes. म्हणजे तिला त्याची बॅटिंग, त्याची बॉलिंग. म्हणजे मला असं वाटतं केएल राहुल असं खूप पेशंटली खेळतो एकदम हा, असं हा, नाही, खरंच सिच्युएशन आहे. समजून नाही, असं खरंच आहे. छान. परफेक्ट मला आहे. मला एवढं कळत नाही पण नाही, त्यातल्या perfect, त्यात बरोबर मला आहे. असं नाही, वाटतं बरोबर आहे. की खूप पेशंटली खेळतो. आता मी आता क्रिकेट सांगायला बसलो की नको नको मग नको विशेष सांगू. थांबल सगळा. नको सांगू नको. हा, पुढे बोल. बोल पुढे. आता तू बोल घे. आता गो टू हॉलिडे डेस्टिनेशन. मला माहिती आहे तुझं काय काय डोमेस्टिक का इंटरनॅशनल? डोमेस्टिक. नाही 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 असं काही नाही. गो टू म्हणजे तू कधी पण जाऊ शकतो. मी कधी पण. हा. ते मी सगळ्यांना माहिती आहे. मी तू एवढं आवड कसं काय देते मला? अवघड आहे का? मग तुझं पण हा बघ, आता जर मी लिहायला गेलो तर तुझं पण तेच येणार ना जे माझं आहे. मला कुठे जायचं म्हटलं तर मी कुठे जातो तुला माहिती आहे. मग क्वेश्चन चेंज करायचा. नाही क्वेश्चन चेंज नाही करायचा. तुला कसं इंटरनॅशनल हवंय मग तू इंटरनॅशनल लिही. मी गो तुझं टू म्हणजे इंटरनॅशनल. इंटरनॅशनल कसं? गो टू म्हणजे आता ठीक आहे 2 महिन्याला जायचंय मला. गो टू म्हणजे असं फ्रिक्वेंटली जाणं. तू काय 2 महिन्याला इंटरनॅशनल जाऊ शकतो? एकदा मी नाही गेलो. मग मला थांब माहिती थांब मला थांब माहिती- 2 मिनिट थांब. विचार मला करायला माहिती- विचार करायला वेळ लागतो. बायको मला बायको माहिती- प्रमाण मला माहिती आहे ना. निकिता. मला लिहायचं मी विसरेल. निकिता ठीक आहे. एक मिनिट निकिता मी लिहू. नाही सॉरी करू? सॉरी सॉरी. मग तुझं इंटरनॅशनल लिहू आणि हे लिहू का एक असंच साधं? नाही, तुझं मला खरंच माहिती नाही. डोमेस्टिकला पण कुठं जायचं वगैरे तुला मला माहिती आहे. सगळं माझं लिहिते मी. तुझं माहिती आहे? हा तू माझं माहिती आहे. लिहिसल मी तुझं लिहितो. एक इंटरनॅशनल लिहितो. मी इंटरनॅशनलला मी एकच लिहिले. गो टू म्हणजे इंटरनॅशनलला येऊ शकत गो टू ना. माझ्या हा थांबा गो टू. मते. एवढा वेळ लागतो का? ठीक आहे लागू शकतो तुला. मला तुझं माहिती म्हणून. झालं केलं. हा मी याचं थांब. तू तुझं स्वतःच सांग. गोवा. माझं गोवाच आहे. मी गोव्याला माझं जातो. म्हटलं तर गोवा किंवा मग गावाला कोकणात. हा गोवा. मी ना Yes. दरवर्षी 2दा गोव्याला जातो. अरे दरवर्षी की तुला 2 महिन्यात ना हा चल गोव्याला, हा चल गोव्याला, हा चल गोव्याला. लय भारी वाटतं रे. काय ह्यांना काय माहिती पुरुषांच्या आयुष्यात किती टेन्शन आता एक असतं, लास्टचा किती लोड असतो. क्वेश्चन. शेवटचा पेपर राहिलाय. कुठं आहे ना नाही माझ्याकडे? नाही नाही, नको. बस आता 10 क्वेश्चन झालेत ना. आता एक तू विचार. चांगले विचार ना तू क्वेश्चन. विचार ना मग. हा तू विचार ना. चल एवढे तर मी शोधून काढले. मी अर्धा करतो. मी अजून क्वेश्चन विचारणार तुला. नाही अर्ध नको. असं नाही, खूपच पेज वाया घालवले. नाही उलट करून देईन ना मी. एवढं का त्यामध्ये? ठीक आहे चालतंय. तरी सुद्धा मी हा. खेळायचं मजा चल. येते. एवढे दिवस वाट बघत असतात आणि आम्ही व्हिडिओ टाकत नाही. खरं सांगायची आहे. गोष्ट म्हणजे ना लय कामं होती येत्या काही दिवसात. दोघांना सुद्धा होती. मग जमतच नव्हतं व्हिडिओ काढायला. आता सुट्ट्या आहेत तर सुट्ट्यांमध्ये असे व्हिडिओ आणि बाय द वे तुम्ही आमच्या इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा. फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. Please आम्ही follow तिकडे करा. आता छान व्हिडिओज बनवते आणि हा, reels खूप टाकतोय. तुम्हाला खूप आवडतील आणि नक्की पहा. म्हणजे असं म्हणजे पाहण्यासारखे आम्ही रील्स मेहनत असतात. घेतो आमच्या मेहनत इंस्टावर. म्हणजे कसं माहितीये का, एका रिलेशन मध्ये एका कपल मध्ये काय काय गोष्टी चालतात तेच नॉर्मली आम्ही जस्ट हा. शो करतो. त्यातले इंस्टाला पण फॉलो हा करा. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि काय असेल तर काय आता बोलायचं. हा विचार ना. फेवरेट फूड म्हणजे Food जे is- माझ्या समोर आलं ना हा. ते मी खाऊ शकतो. जे समोर आलं हे खाऊ शकते. ओके पण कशामधलं असं स्टार्टर मध्ये किंवा तसं काही नसतंय. नवऱ्यासोबत वर्षभर राहिले तुला माहिती पाहिजे. स्नॅक्स मध्ये किंवा डेझर्ट मध्ये और समथिंग असं पर्टिक्युलर सांग ना. चटरपटर मध्ये की काय? चटरपटर असं नाही. मला वाटलं जेव्हा इच्छा झाली मी गेलो, मला आवडलं मी खाल्लं. असं म्हणजे तू ती गोष्ट रोज खाऊ शकतेस. अशी रोज खाऊ शकते. रोज तर नाही खाऊ शकत ना तू एखादी गोष्ट अशी काय. ठीक आहे. तू तुझ्या क्वेश्चन बाबत पर्टिक्युलर नव्हतं मग मी पण माझ्या आन्सर बाबत पर्टिक्युलर. असं थोडी असतं काय. हे बघा आता ही गो टू कसे बोलत होती. गो टू इंटरनॅशनल जाऊ शकत नाही. असं तसं अरे हे ना go ते ना. to म्हणजे नाही बाई तसं काय नसतं. frequently. बरं ठीक आहे. चालतंय. तू तुझं सांग स्वतःच. निकिता नाही मी तुझं सांगतो ना. माझं नाही तुझं. माझं मटन मी रोज खाऊ शकतो. मटन
न का विचार करता रोज मटण खाऊ शकतो मी. आणि त्यातल्या त्यात मटन बिर्याणी मी रोज खाऊ शकतो. म्हणजे मी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री उठल्यानंतर सुद्धा परत म्हणजे असं जाग आली भूक लागली परत दुसऱ्या दिवशी सकाळी. हा काय आलं नाश्त्याला. तुझं मटन प्रेम. मी पाणीपुरी. हा? पाणीपुरी. मी बघ तुझं करेक्ट लिहिलंय. तू काय लिहिलंय? चटणी भाकरी. आट. थांब एक चल. मिनिट. ही अशी एक पोरगी आहे ना म्हणजे माझ्या आयुष्यात मी जिला काही आवडतच नाही म्हणजे तिला काही पण द्या ती खाऊ शकते अशी पोरगी माझ्या आयुष्यात बघितली. पण हिला चटणी भाकरी खूप आवडते. उगाच चटणी भाकरी म्हणजे मला कसं आवडतं? एखादा मसाला असला तो मी मसाला सांगते, एक मिनिट मी सांगते ना, मी खाते ते, मी सांगते, मी एखादी सांगते. चटणी मी सांगते ना, मला खायची. एखादी मी चटणी खाते, घ्यायची मी सांगते. त्याच्यामध्ये पाम ऑइल टाकायचं पाम ऑइल. रिफाइंड ऑइल टाकायचं ते हलवायचं मी भाकरी घ्यायचं आणि खायचं. मी सांगते मला ना मला ना कधी कधी अशी क्रेविंग होती. मस्त कांदा चिरायचा त्याच्यात कोथिंबीर टाकायची कांदा लसूण मसाला टाकायचा तेल टाकायचं मीठ टाकायचं थोडं इतकं छान लागतं भाकरी सोबत आणि हा म्हणतो काही पण खाते. चल नेक्स्ट क्वेश्चन. मी असं खाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. मी तुझं बरोबर केलं होतं ह्याचा मला पॉइंट मिळतोय. कुठे गेला? मी चटणी भाकरी टाकली होती कारण तुझं चुकलं ना मग. हे अरे यार, आपण एक असं पेज ठेवायला पाहिजे होतं कुणाला किती मिळाले त्यासाठी. कोई बात नाही ठीक आहे ना काय उसमें क्या उठना है. तू चुकला म्हणून लगेच असं करतोय. चल नेक्स्ट. तू सांग की नाही की असं काय करते. संपले माझे क्वेश्चन तेवढे. मग अजून विचार करून सांग ना हाय वेळ आपल्याकडे एवढं कुठे पळून चाललोय तेव्हा बोल ना जरा त्यांनाही मजा येईल आपल्यालाही मजा येईल बोल. आता नाहीये माझ्याकडं. असं नको करू नये बोल. सगळ्यात जास्त रागवतो कोण? आता हे रॅपिड फायर वाला असं. हा सगळ्यात जास्त रागवतो कोण? तूच. मी रागराग खूप करतो. हा. मी रागराग खूप करतो. दिसतंय मला. तूच रागवतो. हा, मी रागराग सगळ्यात खूप जास्त समजूतदार कोण आहे? निकिता. मी. सगळ्यात जास्त टँट्रम कोणाचे असतात? ठीक आहे. टँट्रम माझे टँट्रम म्हणलं की डॅन्ड्रफ यायला लागली तोंडात. Tantrums. टँट्रम्स माझेच सगळ्यात जास्त असतात. टँट्रमचा अर्थ सांग ना मला बी नाव नीट Tantrums माहिती. म्हणजे नखरे. 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 हा मग नखरे बोल ना सर. नखरे कोणाचे असतात? ह्याचे. सगळ्यात जास्त शॉपिंग कोण करतं? मला दिसतं इकडनं. सगळ्यात जास्त शॉपिंग मी करते. नाही आपण करतो. माझं तरी नॉर्मली ठीक आहे बाबा स्ट्रीट साईड असतं किंवा छोटंफार असतं. माझं 250-300 मध्ये काम होतं ह्याचं नाही ह्याला ब्रँडेड लागतं. बिंडेड नाही घालत मी ब्रँडेड घालतो. हा ठीक आहे. नेक्स्ट. आणि आता सिरियस क्वेश्चन ना. हा काय कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल किंवा व्हिडिओ शूट करायचं सगळ्यात जास्त चिडचिड कोण करतं? निकिता. गप बस. नाही खोटं आहे. आता विषय कसं माहित तुम्हाला तू आता विषय करतोस कसं माहित चिडचिड, तुम्हाला तू व्हिडिओ आहे ना करतोस. त्याच्यामुळे बायकोला असं जरा थोडस नाही करावं लागतं. खरं सांग ना उगाच आपलं काहीतरी स्वतः चिडचिड करतो ह्याचं असं एकदम परफेक्ट. बघितलं का तुम्ही? मी बघा. म्हणते जाऊ दे ना. बोलून तर देते का मला? कळलं कळणाऱ्याला कळतं काय हो बरोबर की नाही. तुम्हाला कळतंय कोण लईच असं आगाव कोण नाही. आगाव नाही निकिता आगाव नाही. निकिता आगाव मी आगाव आहे सॉरी. सगळ्यात जास्त चिडचिड तू करतो. आता बस आता मला तहान लागली आता. थांबा तू काय तहान हे असलं करते राव लोकांना. आता झाले लोक ना एवढे किती खुश questions? आहेत लोक एवढे आपला व्हिडिओ किती बघतात. क्वेश्चन्स आहेत? आता नेक्स्ट राऊंड घेऊ ना आपण. नेक्स्ट चॅलेंज करू ना गेमचं. येस तर अशा प्रकारे आमचं हे चॅलेंज संपलेलं आहे. चॅलेंज म्हणजे विनर छोटासा एक व्हिडिओ. विनर Winner? निकिता आहे. तूच आहे ना मीच आहे. तरी चालतं पण आम्ही मला. स्कोअरबोर्ड इथे वरती कुठेतरी डिस्प्ले करू. ही करणार मी नाही करणार एडिटिंग एडिटिंग मी करते. मी काय? तूच एकटीच करते. हा एडिटिंग कोण करतं? चालतं ही एकटी ह्याला मी करते. सांगितलं तू पण थोडं शिक. हा काय म्हणतो मला माहितीये. मी VN डाउनलोड केलंय ऍप डाउनलोड केलंय. मी अजून ट्रीम पर्यंत आलोय त्याच्या पुढे गेलो नाही कारण की माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाहीये. असं कारण मला तुम्हाला मोबाईल गे- घेऊन द्यायला हवा ना. असं कारण- कमेंट मध्ये सांगा ना. मी असं कारण तुम्हाला मी गेले किती महिने देते? iPhone- 4 का 5 महिने हेच कारण देते. माझ्या मोबाईल मध्ये स्पेस नाहीये. मी आता ट्रीम पर्यंत आले थोडं शिकतोय. माझ्या मोबाईलला 4 वर्ष झालीत. मला जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वहिनीनी तुमच्या बहिणीनी तुमच्या दाजींना किंवा तुमच्या मित्राला किंवा समजा जर मोबाईल घेऊन द्यायचा असेल तर सांगा ना 17 Pro Max भगवा कलर. चला जय एवढ्या श्रीराम. गोष्टीवर बाय बाय. बघा झालं असं आम्ही करते असं करते. आता एक नवीन चॅलेंज घेऊन येतो तेवढ्यासाठी तोपर्यंत बाय. नवीन चॅलेंज घेऊन आणि हो सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं दिवाळी सुखाची समाधानाची भरभराटीची जाओ अशी आम्ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ईश्वर चरणी प्रार्थना. 4-5 दिवस फुल एन्जॉय करा. खूप फराळ खा आणि चहा चकली पण ट्राय करा. फराळ वगैरे खायचं ना. फराळ वगैरे खाण्यासारी गोष्ट आहे का? ऑब्व्हियसली दिवाळीतच खातात ना फराळ. काय नाही ह्याचं ऐकू नका. मस्त मी नाही खात. मला नाश्त्याला फराळ वगैरे देते. मी नाही खात फराळ वगैरे. आजच दिलाय पहिल्यांदा. मी नाही खात.
हा. परत एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही बी असेच आमच्यासारखे मस्ती करत राहा, एन्जॉय करत राहा. लाईफ मध्ये काय टेन्शन घ्यायचं नाही, निवांत राहायचं, चिल राहायचं. लोडच घ्यायचा नाही कसला भाई. मी हिला शिकवले, हिला लोड घेते, मी शिकवले, लोड बीड घ्यायचा नाही. लाईफ मध्ये जे जे तुला आवडतं ते तू करायचं, चिल राहायचं, एन्जॉय करायचं. दिवाळीला सगळ्यांनी खूप एन्जॉय करा, मस्त बाहेर कुठे जायचं, फिरून या, जे आवडतं ते खा, मस्त एन्जॉय करा. ओके, तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. आणि तोपर्यंत बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आमच्याकडून कुठले चॅलेंज करून घ्यायला आवडतील, काय क्वेश्चन्स असतील तुमचे किंवा काही असेल ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये, किंवा कुठला सब्जेक्ट असेल तुमच्याकडे नवीन व्हिडिओसाठी, तर ते कमेंट बॉक्समध्ये आणि जास्त हार्ड चॅलेंजेस नको, जरा सोपे सांग. हार्ड मी करतच नाही, मी डायरेक्ट कॅन्सल करतो. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कळवा. आणि आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि खूप तुम्हाला खरं तुम्ही एकदा जाऊन बघा, तुम्हाला खूप आवडतील ते चॅलेंज. म्हणजे लिंक आम्हाला खरं तर देता येत नाहीये, आम्हाला माहिती नाही, आम्ही मला माहित नाही ती कशी. तरी सुद्धा वरती बघा, इथं तुम्हाला शो होत असेल. हे आमचं हँडल आहे, तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला दिसतील ले भारी आमचं कंटेंट असतो. आपणच काय आपल्या तोंडाने सांगायचं, आपलं भारी आपणच सांगायचं काय, बरोबर आहे का नाही. तर बघा, तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करायला विसरू नका, लाईक कमेंट सगळं करा. तुम्हाला जे आवडेल ते, आणि तुम्हाला काय आवडत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला बाय.